नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे गावातून हादरवून टाकणारी बातमी समोर आलीय. ज्याने मदतीचा हात द्यायला हवा होता तोच पोलीस मित्र काळ बनून आला. 8 मे रोजी झोपेत असलेल्या निष्पाप शेतकरी दाम्पत्यावर ॲसिड फेकणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचाच गावकरी आणि पोलिसांचा खबऱ्या असल्याचा बनाव करणारा मुख्य सूत्रधार निघाला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत शिताफीने तपास करत 2 नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुडाच्या अग्नीने पेटलेल्या नराधमाने केवळ शेतीच्या वादातून एका कुटुंबाचे हसू हिरावले. देवळाणी येथील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले असून पोलिसांनी चांगदेव देवराम मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी चांगदेव मोरे हा इतका सराईत निघाला की गुन्हा केल्यानंतर तो स्वतःला पोलीस मित्र म्हणवून घेत पोलिसांसोबतच तपासात मदत करण्याचे नाटक करत होता. पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. बोर्डे यांना यंदा कांद्याचे चांगले उत्पादन झाले होते याचा राग आणि जुना शेतीचा वाद मनात धरून चांगदेवने हा अघोरी कट रचला. शेतातील तण जाळण्यासाठी आणलेल्या ॲसिडचा वापर त्याने शेतकरी दाम्पत्यावर केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी यांनी दिली. बाईट डी.एस. स्वामी. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयाची सुई चांगदेववर स्थिरावली. कसून चौकशी केली असता या पोलीस मित्राचा खरा चेहरा समोर आला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. समाजात वावरताना आपण कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न आता या घटनेने उपस्थित केलाय. केवळ मत्सरापोटी एका कुटुंबाला उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमांना आता कायद्याचा कठोर दणका मिळणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. येवला तालुक्यामध्ये देवळाणे नावाचं गाव आहे. त्या देवळाणे नावाच्या गावामध्ये जे आहे ते येवल्यापासून अप्रॉक्सिमेटली 18 किलोमीटर दूर आहे. आणि अशा प्रकारच्या गावामध्ये अबंडंट प्लेस म्हणजे थोडंसं निर्मनुष्य वस्तीमध्ये जी आपली वस्ती करून लोक राहतात शेतांमध्ये, अशा प्रकारच्या एका घरामध्ये एक कपल जे आहे ते जोडपं वरती टेरेसवरती झोपलेलं असताना रात्री अचानक येऊन त्यांच्या अंगावरती ॲसिडसारखा जे आहे ते ॲसिड त्यांच्या अंगावरती टाकण्यात आला आणि चेहऱ्यावरती टाकण्यात आलं. त्याच्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा पूर्णपणे भाजलेला होता आणि महिलेच्या चेहऱ्यावर फक्त काही थोडेसे डाग होते. परंतु हात जो आहे तो पुरुष आणि याचा हातावरती भरपूर इंजुरी होती. तर त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा जो आहे तो गुन्हा त्या ठिकाणी परवा दिवशी जो आहे तो गुन्हा रात्री दाखल केला, शनिवारच्या रात्री. तर त्याप्रमाणे तो योग्य गुन्हा दाखल केल्यानंतर त्यामध्ये तपास केला. आता हा जो तपास आहे हा तपास बेसिकली योग्य तांत्रिक विश्लेषण असेल, त्याचबरोबर ज्या काही संशयित व्यक्ती आहेत आजूबाजूच्या अशा प्रकारच्या संशयित व्यक्ती घटनेचं स्वरूप बघता तात्काळ जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि घटनेच्या स्वरूपावरून ह्या प्रकारचा तपास केला. या तपासामध्ये जे आहे ते त्याच भागामधील एक चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे 40 वर्ष आणि 20 वर्ष हे दोघे जे आहेत ते काका आणि पुतणे अशा याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत. गुन्हा त्यांचा कबूल झालेला आहे. हा फक्त गुन्हा जो आहे तो ह्या गुन्ह्याचा मोटिव्ह जर आपण बघितला तर मोटिव्ह जो आहे तो आपापसातली ईर्ष्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते पूर्वीचा बांधावरचा वाद आणि अशा प्रकारच्या ईर्ष्येमधून त्यांचं जे पीक घ्यायचं त्या पिकाची ईर्ष्या जी काय असेल, कोणाचं जास्त पीक होतं कोणाचं कमी होतं, अशा प्रकारच्या ईर्ष्येतून हा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे. आणि तो गुन्हा जो आहे तो लोकल पोलीस स्टेशन इन्चार्ज, त्यानंतर SDPO, स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे टीम आणि याच्यामध्ये जे आहे ते आमचे अपर पोलीस अधीक्षक वगैरे सगळ्यांनी अशा प्रकारचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. आणि 2च दिवसामध्ये हा गुन्हा जो आहे तो आम्ही उघडकीला आणला, जेणेकरून लोकांमध्ये विश्वास राहील आणि लोकांमध्ये पोलिसांप्रती हे राहील की अशा प्रकारचे गुन्हे जर सिरियस जरी गुन्हा असेल तरी तो गुन्हा तात्काळ उघडकीला येईल. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि आपल्या माध्यमातून हे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं की नाशिक पोलिसांनी जी आहे ती तात्काळ गुन्हा उघडकीला आला, लोकांमध्ये समाधानाची भावना राहील या ठिकाणी. याच्यामध्ये जे आहे ते याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो मुद्दा तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे की एक आम्हाला त्या ठिकाणी चिठ्ठी भेटली आणि चिठ्ठीमध्ये दुसऱ्या एकाचं नाव त्यांनी टाकलेलं होतं किंवा तशा प्रकारचा संबंध होता ज्याचं पूर्वी एकदा भांडण झाले होतं. त्यावरून हे लक्षात आलं की अशा प्रकारचं जे आहे ते कोणीतरी मिस्चिवस ॲक्ट करतंय आणि कोणीतरी पुन्हा एकदा आजूबाजूचा याच्यात व्यक्ती आहे. पोलीस मित्र म्हणण्यापेक्षा पोलिसांना इन्फॉर्मेशन देणं, पोलिसांना जाऊन सांगणं की याच्यामध्ये ही शंका आहे किंवा अशा प्रकारचा एखादा मुद्दा त्याच्यामधला आहे.